जरांगे संवाद साधतील, ते उपोषण सोडतील अशी शक्यता व्यक्त होतीये। सुरेश धस तिथे पोहोचलेले आहेत। सुरेश धस जरांगेंशी संवाद साधतायत। जरांगे समाजाशी बोलणार आणि उपोषण सोडणार असं सांगण्यात आलेलं होतं। 12 वाजता ते समाजाशी बोलणार आणि उपोषण सोडणार असं कळत होतं। आता सुरेश धस तिथे पोहोचलेले आहेत। सुरेश धस आणि जरांगे यांचा काय संवाद होतो हे बघणं महत्त्वाचं आहे। सुरेश धस कोणाशी फोनवरून बोलतायत आणि काय जीएडीकडे पाठवलाय ते लगेच इथपर्यंत येईपर्यंत सँक्शन आणि गॅझेटियर समितीकडे आहे असं लिखित आहे, पण ते लागू करावं लागेल ना। आहे तर माहिती आहे ना मला बी। आपल्याला परत पुढं बोलायचं नाही नाही नाही, कुठं काय बोलायचं आता। समितीकडे 7 महिन्यापासून आहे ना ते, म्हणजे सरकारकडे 7 महिने आता हे 3 महिने आणि मागचे 3 महिने झालं आणलेलं। शंभूराजेंनी आणलंय हे 3 महिने आणि मागचे 3, म्हणजे निवडणुकीच्या काळातले 3 महिने आणि त्याच्या मागचे 3। समिती नाही ना झाली, समिती अहो समिती अहो समितीकडे दिलेलं आहे ना। हा, मग तुम्ही त्या समितीकडे घेऊन त्याची अंमलबजावणी करा असं म्हणा ना। बरं आले ड्राफ्ट हा, ते म्हण काय असं असं आहे म्हणून कसं जमायचं? मग त्याला आम्हाला माहिती आहे म्हणून आहे, माहिती आहे ना वा मला। असं म्हणतो आम्ही इथं काय एकमेकावर काय घसरायचं आहे का काय का? मी काय म्हणतोय आहे तर आम्हालाच माहिती आहे, आम्हीच आणायला लावलं। पण ते त्याची अंमलबजावणी अंमलबजावणी हैदराबादहून कोणामुळे आलंय? दादांमुळे आलंय. काय झालं ग? भाजप आमदार सुरेश धस रंध्र जरांगेंच्या भेटीला गेलेले आहेत अंतरवाली सराटीमध्ये। ज्या मागण्यांवर जरांगे ठाम आहेत त्याच्याविषयी अपडेट धस यांनी घेतलं आणि ते जरांगेंना दिलं। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी बोलूया। सिद्धार्थ, काय अधिक माहिती? तेव्हा अत्यंत महत्वाची माहिती आहे की यामध्ये शिंदे समिती जी आहे तिला मुदतवाढ सरकार देणार आहे। त्यानंतर गॅझेट लागू करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे। तिसरी गोष्ट आहे की जे विशेष कक्ष सुरू केले होते प्रमाणपत्र देण्यासाठी, ते कक्ष पुन्हा सुरू केले जाणार आहेत। आणि विशेष म्हणजे ज्या लोकांनी बलिदान दिलं त्या लोकांच्या कुटुंबियांना मदत ही सुद्धा या ठिकाणी आश्वासन मनोज जरांगे पाटलाला देण्यात येणार आहे। त्यासाठी जिल्हाधिकारी स्वतः या ठिकाणी येऊन आणि ते लिखित आश्वासनं जे आहेत मनोज जरांगे पाटील यांना देणार अशी माहिती या ठिकाणी सुरेश धस यांनी दिलेली आहे। आणि जिल्हाधिकारी 15 ते 20 मिनिटात या ठिकाणी राज्य सरकारचं आश्वासन लिखित जे आहे ते घेऊन या ठिकाणी येऊन ते मनोज जरांगे यांच्या हाती देतील। त्यानंतर मनोज जरांगे पाटील आपलं उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे, कारण या सगळ्या गोष्टींच्या 8 मागण्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यातील या सगळ्या मागण्या सरकारने जवळपास आम्ही करू अशा पद्धतीचं लिखित आश्वासन देण्याचं ठरवलेलं आहे। आणि आता थोड्या वेळात जिल्हाधिकारी येऊन या ठिकाणी त्यांना लिखित आश्वासन या ठिकाणी देतील। एकंदरीतच 5 ते 6 दिवस, आज 6वा दिवस आहे आंदोलनाचा। सरकार ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी काल आपली भूमिका जाहीर केली की उद्या आज 12 वाजेपर्यंत आपली भूमिका जाहीर करू, त्या आधीच राज्य सरकारचे जे आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे आमदार सुरेश धस हे रात्री 3 वाजता येऊन मनोज जरांगे पाटील यांना भेटलेले आहेत। रात्री दोघांमध्ये बऱ्यापैकी चर्चा झाली आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी 12 वाजता ठरवलेली प्रेस रद्द करून ती 2 वाजेच्या नंतर ठरवली, कारण मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः माहिती दिली। सुरेश बजरंग सोनवणे आणि आमदार चौके हे स्वतः या ठिकाणी सरकारच्या वतीने येणार आहेत आणि लिखित आम्हाला आश्वासन देणार आहेत। त्यामुळे ते येईपर्यंत मी कुठली भूमिका जाहीर करणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। आणि आता सुरेश धस या ठिकाणी आलेत, मात्र लिखित जे आहे हमीपत्र ते जिल्हाधिकाऱ्यांकडे असल्यामुळे आता तरी सध्या ते मनोज जरांगे पाटील यांना देता येणार नाही। मात्र सुरेश धस आणि पण म्हणजे सुरेश धस आणि बजरंग सोनवणे दोघेही तिथे उपस्थित आहेत का आता संवाद साधायला? कारण या ठिकाणी सुरेश धस एका बाजूला बसलेले आहेत आणि बजरंग बाप्पा सुद्धा दुसऱ्या बाजूला बसलेले आहेत। हो, त्यांचा संवाद ऐकूया आपण सिद्धार्थ। आपण मग लागू करणार आहेत कधी हे म्हणतोय? तुम्हाला कोणाला तरी विचारावं लागेल ना, मी देऊ का नको बाबा म्हणते। हा, मग आता ते लागू काय लागू करत नाही बघू ना। हा, मग असं तुम्हीच म्हणा ना, लेखीची गरज नाही आम्हाला। मी काय म्हणतो, तुम्ही तेवढंच म्हणा ना, आम्हाला लेखीची गरज नाही। ते फोन कोणाचा आला घ्या, ते बिचारा हात ताठून गेला, फोन दाखवतो।
हॅलो हा जी बोला ड्राफ्ट लवकर आलं का ड्राफ्ट लवकर पाठवा हॅलो नाही कलेक्टर आलेत आता जवळ इथं आंबड जवळ तुम्ही पण संपर्कात राहा हां तुम्ही GD कडून लगेच घ्या ओके तुम्हाला साहेबांचा फोन आला ते नाही हो हो सेवा आहे माझ्याकडनं हा नंबर सेवा तुम्ही येऊ द्या पाटील म्हणजे तुम्हाला मध्ये धरीत नाही तर आम्ही तुम्हाला मोकळं फ्रेश होतो पण तुम्ही मुख्यमंत्री छोटा नाही मोठा नाही ते विषय वेगळा आहे तुम्हाला आम्ही याच्यात मध्ये धरीत बी नाहीत बस का कारण हे काय लाईव्ह चाललंय सगळ्या मीडियात धरीत बी नाहीत आम्ही मध्ये तुम्हाला पण तुम्ही मुख्यमंत्र्याला फोन करून तर हे तर विचारा की ते लागू करणार तुम्ही आहेत का ते समितीकडून घेऊन हं? नाही मला नाही बोलायचं तुम्हीच बोला तुम्ही सांगा त्यांना फोन करून की विषय असा आहे की आपल्या शिंदे समितीकडे गॅजेट आहे ते नोंदी आहेत सरकारी तिन्ही गॅजेट आहेत ते लागू करणार आहेत का उपसमिती झाल्यावर तसा मग शब्द द्यायला ते नाही हे नाही नुसतं शिंदे समितीकडे आहे मग ते तर आम्हाला माहिती आहे ना ते आहे आता कधी कालपर्यंत कुठं माहित होतं आम्हाला शंभूराजांनी सांगितलं अहो आहे पण बरं आहे आता 2 दिवसात कवा माहीत झालं कवा घेणार आहेत काल रात्री माहित झालं हा बरं काल माहीत झाला तुम्हाला हाय म्हणून चोर सापडा आता कवा अटक करणार आहेत त्याला शंभूराजे काय म्हणले मी पण त्याच्यामध्ये दादांच्या बरोबर खूप काम केलं ते जाऊन नाही ते झालं आता समजा तुम्हाला चोर सापडाय त्याला अटक कवा करता आता शिंदे साहेबाला बोला मी शिंदे साहेबांना 10 फोन लावला त्याच्या खेळच चांगला व्हायो सगळा मी काय म्हणतोय तुम्हाला आता गॅजेट रात्री सापड हाय म्हणून शिंदे समितीकडे लागू कवा करणार झाला विषय केव्हा करणार असं आपण बोलू ना बोला ना मग वेळ आहे तर कलेक्टर आला की मी हे सगळं दिशा ठरवून टाकणार आहे मग परत ते कशाला बोल तुम्ही बोलून घ्या तुम्हाला आहे त्याला काय बोलायचं खरं बोलायचं का नाही म्हणते नाही हा म्हणते ना आम्ही 3 दिवस झाले त्यांना म्हणतो सांगा देणार आहेत का नाहीत आम्ही जाहीर सांगतो यात काय अडकीतात तुम्हाला पकडीत नाहीत तुम्हाला तोंडवर पुढून येत नाहीत ते काय त्याचा उपयोग नाही ना सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणी बद्दल तर तुमची स्पष्ट भूमिका कळालेली आहे आम्हाला की 1-2 महिने तुम्हाला लागतात म्हणून त्या काय काय जे लागते तुम्हाला ते कळालेले त्यामुळं ठीक आहे चला ठीक आहे ते 1 महिने तरी लागतो ठीक आहे ते सगळ्या स्वराचे आता आम्ही ऐकायला तयार आहेत चला जाऊ दे कारण ते छाननी बी हे आलेले आहेत ना हरकती पण ठीक आहे पण हे आहेच ना हे काय ऑब्जेक्शनचा विषय नाही आहे